महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले। सी.पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा पराभव केला। या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांना 452 मतं तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली। दरम्यान निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला। मराठा आंदोलनाच्या दबावाखाली जी.आर. काढल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केलाय। जी.आर. मधील मराठा समाज शब्दावर आक्षेप असून ओबीसी किंवा कुणबी म्हणायला हवं होतं असंही भुजबळांनी म्हटलंय। इतकंच नाही तर जी.आर. मागे घ्या किंवा बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली आहे। समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीसांना 8 पाणीपत्र देण्यात आलंय। सरकारने जी.आर. मध्ये हेराफेरी करायचं नाही, जी.आर. मध्ये हेराफेरी केल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना दिलाय। तात्काळ प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा, अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला। जम्मू काश्मीरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। दरम्यान याबाबत महाराष्ट्र सरकारनं जम्मू काश्मीरसाठी मदतीचा हात पुढे केलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। तसंच मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपयोगाच्या वस्तू पाठवल्या जात आहेत। भुजबळ ओबीसीचे नेते नसून जातीयवादी नेते, तसंच ओबीसींचा कळवळा असेल तर भुजबळांनी राजीनामा देऊन रस्त्यावर यावं असं मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी म्हटलंय। तसंच भुजबळ कोर्टात जाण्याची भाषा करत असतील तर भुजबळांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा आबासाहेब पाटलांनी दिला। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय 2012 मध्ये घेण्यात आला असून आम्ही नवीन काही केलं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। या निर्णयामुळे ओबीसी समाजाचं काही काढून घेतलं नसून निर्णय घेण्याअगोदर मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा झाली होती असं शिंदे म्हणाले। मंत्रालयातील व्हिजिटर्सच्या वाढत्या गर्दीचा फटका राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला बसलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर व्हिजिटर्सची प्रचंड गर्दी उसळते, त्यामुळे त्या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधित सचिव, अधिकारी, कर्मचाऱ्यांना 7व्या मजल्यावर प्रवेश दिला जाणार आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करण्यात आली। बाबा सिद्दीकीचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते दिशांत सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली। हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड अनमोल बिष्णोई यांनी शुभम लोणकर अद्याप फरार असून पोलिसांना वाचवतायत का असा सवाल दिशांत सिद्दीकींनी उपस्थित केला। गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ अज्ञातानं बाबा सिद्दीकीवर गोळीबार केला, यात त्यांचा मृत्यू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजन विचारे यांना मोठा धक्का बसलाय। राजन विचारेंची याचिका हायकोर्टानं फेटाळली, त्यामुळे नरेश मस्केंच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालंय। राजन विचारे यांनी मस्केंच्या खासदारकीला कोर्टात आव्हान दिलं। मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचं टप्प्याटप्प्यानं काँक्रिटीकरण सुरू आहे, यामुळे वाहतूक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांचा वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होते। तसंच काँक्रिटीकरण कामांच्या पारदर्शकतेसाठी आणि नागरिकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी पालिकेनं विशेष लिंक सुरू केली। मुंबईसाठी महानगरपालिकेकडून रस्ते, पूल, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, विविध अंगांनी पायाभूत सुविधांची पायाभरणी यावी केली जाते। तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहराप्रमाणेच मुंबईचा देखील विकास सुरू आहे असं मत पालिका आयुक्त भूषण गगरानींनी व्यक्त केलंय। पुस्तकांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरील जीएसटीत वाढ करण्यात आली। कागदांवरील जीएसटी 12% 18% करण्यात आली, त्यामुळे छपाई व्यावसायिकांची चिंता वाढलेली आहे। आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ओळखीचा पुरावा असल्यानं ओळख निश्चितीसाठी आधार कार्डला ग्राह्य धरा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले। SIR प्रकरणी सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्देश दिले। 12वा विहित दस्तऐवज म्हणून आधाराचा समावेश करा असं कोर्टानं सांगितलं। एल्गार परिषद भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी महेश राऊतच्या जामीन अर्जावर 15 सप्टेंबरला सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय। मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळूनही तुरुंगात ठेवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे। मुंबईत प्रमुख रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पैसे उकळले जात असल्याचं उघड झालेलं आहे। दरम्यान प्रवाशांच्या तक्रारीवरून 5 महिन्यात रेल्वे पोलीस दलातील 13 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, यात एका वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे। मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात फुकट्यांची संख्या वाढली आहे। सध्या TCAC लोकलमध्ये तपासणी जास्त व्यस्त असल्यानं लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये TC फिरकत नाहीये, त्यामुळे अनेक प्रवासी हे विना तिकीट फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असल्याचं बोललं जात आहे। गेल्या 5 वर्षापासून मध्य रेल्वे प्रशासनानं दादर रत्नागिरी रेल्वेगाडीची थेट सेवा बंद केली आहे। दादर रत्नागिरी रेल्वेगाडीची सेवा सुरू करण्यासाठी उपोषण करण्यात येणार असून गांधी टोपी परिधान करून मौन बाळगून असलेल्या प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे।
देशभरातील जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली, मात्र मुंबई गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही। त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून प्रवाशांची मागणी असून देखील वंदे भारत एक्सप्रेस डब्यात वाढ करण्यात आलेली नाही। सिडको महामंडळाने सुरू केलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रवासाचा आतापर्यंत 1 कोटी प्रवाशांना लाभ घेतला। अवघ्या 20 महिन्यात बेलापूर ते पेनधर या पल्ल्यावर 1 कोटी प्रवाशांनी प्रवास करून दळणवळणासाठी मेट्रोची भविष्यातील या परिसराला गरज असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं। तर 10 ते 30 रुपयांमध्ये या मेट्रोतून प्रवाशांना प्रवास करता येतो। मुंबईतील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालाय। मुंबईतल्या धरणातील पाणीसाठा 97% आलाय। सततच्या पावसामुळे मुंबईतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। मुंबईतली 7 पैकी 4 धरणं पूर्ण भरलेली आहेत। या आठवड्यात पावसाची काहीशी विश्रांती असणार आहे, तर कोकणात पावसाची विश्रांती असण्याचा अंदाज असून पालघर, ठाणे, मुंबईत पावसाच्या मध्यम सरींची शक्यता आहे। 12 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। डोंबिवलीत 65 अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जातोय। समर्थ कॉम्प्लेक्सवर आजच पालिकेचा हातोडा पडणार। इमारतीमधील रहिवासी संतप्त झाले होते। तो आम्हाला न्याय द्या, भीक नको आश्वासन दिलं, मग कारवाई का, असा सवाल रहिवाशांनी प्रशासनाला विचारला। वनजमिनी बळकावल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईतील 5000 कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याचीही चौकशी होणार आहे। पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे। यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला 6000 रुपयांचा हप्ता दिला जात होता, मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकरी पतीचे मानधन आता रोखलंय। महानगरपालिकेच्या वतीनं मुंबई महानगरात भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे। 1 सप्टेंबर ते 15 मार्च 2026 दरम्यान प्राण्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे। लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं। पवईच्या पुलेनगरमधील मिठी नदीत हरिण आढळून आलेलं आहे। पाण्यातून बाहेर पडण्याची हरिणाची धडपड मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली। धारावीत उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। पालिका प्रशासनाच्या अपुऱ्या सोयी असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली। प्रभादेवी पुलाचं पाडकाम पुन्हा लांबणीवर पडले। स्थानिकांच्या विरोधामुळे पाडकाम लांबणीवर पडले। आधी पुनर्वसन मार्गी लावा, मग पाडकाम करा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली। तसंच त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला। चेंबूरमधील सिंधी सोसायटी अचानक रासायनिक वायूचा उग्र वास पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या वासामुळे डोळ्यांची जळजळ आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली। तर तास दीड तासानंतर हा त्रास कमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली। गणेश मूर्तीच्या उंचीवर 10 फुटापर्यंत मर्यादा हवी अशी मागणी होती। यासाठी कठोर नियमावली जाहीर करण्याची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली। पीओपीवरील बंदीसाठी लढा देणारे मूर्तिकार वसंत राजे यांनी ही मागणी केली। यंदा गणेशोत्सवात एकूण 1,97,000 मूर्तींचं विसर्जन करण्यात आल्याचं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। मात्र गेल्या 2 वर्षाचा विचार करता ही संख्या 7 ते 8 हजारांनी कमी झाल्याचं समोर येत आहे। दरवर्षी गणेशोत्सवात 2 लाखांपेक्षाही अधिक मूर्तीचं विसर्जन होत आहे। त्या तुलनेत यंदा गणेश मूर्ती कमी विसर्जित झाल्याचं दिसत आहे। नेरूळमध्ये 7 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले। गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणेचा वापर तसंच फटाके फोडून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। ठाण्यातील भीमनगर येथील क्लिनिकची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। अभिनेत्री मलाइका अरोरानं 5 कोटींना फ्लॅट विकलाय। लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील अलिशान फ्लॅटची विक्री केली। मलाइकानं हा फ्लॅट 2018 साली 3,26 लाखांना खरेदी केला होता। अभिनेता टायगर श्रॉफला घर विक्रीतून 31% नफा मिळाला। टायगर श्रॉफनं मुंबईतील खार परिसरात असलेल्या त्याच्या अलिशान फ्लॅटची 15 कोटींना विक्री केली। या फ्लॅटसोबत 3 कार पार्किंग देखील यामध्ये आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले। दोघांनाही 15 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी